उद्धव ठाकरेंचा अभिजित दिपकेंना फोन. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची केली विचारपूस. वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्व कॅबिनेट मंत्र्यांची बैठक. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नंदनवन निवासस्थानी बैठक. रामरक्षा म्हणणं हे उद्धव ठाकरे यांना उशिरा सुचलेलं शहाणपण. ठाकरेंच्या सेनेच्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी रामरक्षा पठण आंदोलनावर एकनाथ शिंदेंची टीका. एनडीएत जाण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजूनही चाचपणी. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार. सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगर कधीच थांबणार नाही. मुंबईतील नगरसेवक तसंच आजी माजी लोकप्रतिनिधी रांगेत. मंत्री उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य. 17 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची मंत्रिपदी वर्णी लागणार. डॉक्टर श्रीकांत शिंदे आज दिल्लीला जाणार. शिवसेना भाजप आणि एमआयएम मध्ये खडाजंगी. हॉकर्सच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने. सर्वसामान्य सभेत बराच वेळ गदारोळ. चेंबूर दुर्घटना प्रकरण चौकशी अहवाल मला मान्य नाही. महापौर रितू तावडेंचं वक्तव्य. गार्डन अधीक्षक कंत्राटदाराला जबाबदार धरणं गरजेचं असल्याची दिली प्रतिक्रिया. लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका. जुहू चौपाटीवर प्रशासनाकडून स्वच्छतेला सुरुवात. पालिका प्रशासनाला अखेर आली जाग. मुंबई झाडं कोसळण्याच्या घटनेवरून गार्डन सुप्रिंटेंडंट जितेंद्र परदेशींचा लोकशाही मराठीनं मुद्दा लावून धरताच मनसेही या मुद्द्यावर आक्रमक. जितेंद्र परदेशींची हकालपट्टी करा अन्यथा सोडणार नाही. संदीप देशपांडेंचा इशारा. ठाण्यात बॅनर पडून एक मुलगी जखमी. मुंबई आणि आसपासच्या उपनगरात असंख्य बॅनर. पालिका आयुक्त ठोस कारवाईचे आदेश कधी देणार. बॅनर कोसळून बळी गेल्यावर मनपाला जाग येणार का. लोकशाही मराठीचा सवाल. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट. केतनच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र. हत्या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.